चला फ्रेंड्स, आज आपण बनवूया डी-टॅन पेस्ट. एकदम सोपे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि सगळे इन्ग्रेडियंट्स घरी असतात. आणि प्रत्येक इन्ग्रेडियंटला ऑप्शन पण आहे. ते मी पुढे जेव्हा इन्ग्रेडियंट सांगेन तेव्हा तुम्हाला नक्कीच ऑप्शन पण सांगेन. आणि हे नक्की ट्राय करा. ट्रस्ट मी, तुम्हाला 15 दिवसात रिझल्ट्स चालू होतील. आठवड्यातनं 3 वेळा तरी ॲटलिस्ट लावा. म्हणजे ते कसं रुटीन होऊन जातं आणि त्याचा परिणामही दिसतो आपल्याला चांगला. त्यामुळे नक्की ट्राय करा. चला, तर मग मी तुम्हाला सांगते मी याच्यासाठी काय काय घेतलं आहे. पहिलं म्हणजे घेतलं आहे इनो. सो इनोला ऑप्शन आहे लिंबू. जर इनो नसेल तुमच्याकडे तर लिंबू वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे हळद घेतली आहे. दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे आपण इथे हळद घेतली आहे. हळद सगळ्यांकडेच असते, त्यामुळे हळदीला काही ऑप्शन नाही आहे, हळद लागतेच. आणि इथे आहे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर मिक्सर करूनही तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला त्याचाही कंटाळा आला असेल आणि घरी डाळीचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही डाळीचं पीठ घ्या. आणि दहीला ऑप्शन असंच काही नाही आहे, पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही रोज वॉटरनी पण हे करू शकता. तर मी हे सगळं मिक्स करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. मी हळद आणि तांदळाचं पीठ एकत्र मिक्स करून घेतलं आहे. आणि आता इनो घालायची एक वेगळी पद्धत आहे. ॲक्च्युली ते ॲक्टिव्ह करून घालावं लागतं, त्यामुळे सुरुवातीला लिक्विड पदार्थ, आता आपल्याकडे लिक्विड काही नाही आहे तर आपण ह्याच्यात दही घेऊ शकतो. आणि ह्या दहीमध्ये आपण हे इनो घालूयात, म्हणजे हे इनो ॲक्टिव्ह होतं, फसून येतं. बघत असाल तुम्ही हे बघा, हे कसं फसफसतं आहे. आणि मग आता आपण हे मिक्स करूयात. हे आपण आता जसं मिक्स करतोय तसं याला बबल्स यायला चालू होत आहे. हेच आपल्याला हवं आहे की इनो ॲक्टिव्ह झालं पाहिजे, मग ते आपल्याला रिझल्ट्स देईल चांगले. चला, आता ही पेस्ट तयार झालेली आहे. आपण हे अप्लाय करून घेऊ. काही जण म्हणजे डाळीचं पीठ आणि हे सगळं ह्याच्यामध्ये कॉफी पावडर पण घालतात, म्हणजे ते स्क्रबिंगसाठी चांगलं असतं. पण मी कॉफी पावडर घालणं प्रेफर नाही केलं, कारण ते स्क्रबिंगमुळे माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, लगेच रॅशेस येतात. म्हणून मग मी ही फाईन तांदळाची पावडरच घेतली आहे. हे बघा, त्यामध्ये वल्लभ पण उठला. आणि ही पेस्ट लावायच्या आधी चेहरा छान धुवून घ्या. धुतलं की काय होतात, ते पोर्स ओपन होतात आणि ते ही जी आपण डी-टॅन पेस्ट केली आहे ते ॲक्सेप्ट करायला चालू होतं. म्हणून चला, मी आधी बर अजून त्याची आपली मस्ती चालूच आहे. तुम्ही आधी चेहरा धुवून घेते आणि मग ही पेस्ट अप्लाय करते. तुम्हाला मी पेस्ट अप्लाय करून झाल्यावर दाखवेन. चला, आपण आता ही पेस्ट लावून घेऊया. ही पेस्ट करून झाल्यावर जास्त वेळ ठेवू नका, कारण ते केमिकल्स रिॲक्ट होऊन ही पेस्ट थोडी रेड व्हायला लागते. चला, तर आता आपण ॲक्च्युली त्याला हे भीती वाटते त्यामुळे तो खूप रडतोय. हे आपण अप्लाय करताना थोडासा मसाज पण करा, म्हणजे काय होतं, स्क्रब केल्याने जे काही टॅनिंग असतं ते पण निघतं आणि जे काही डर्ट असते ते पण निघतं. हो, ठीक आहे. हे बघा, असं आपण छान अप्लाय करून घेऊया. हो, काय झालं? हो, तुला मोठं झाल्यावर लावूयात. हो. जर तुम्हाला कुठे पिंपल्स येत असतील तर पिंपल्सच्या ठिकाणी लावू नका, ते जास्त जळजळ. एकदा स्क्रब करून झालं की आपण ह्याला अजून थोडीशी पेस्ट त्याच्यावरती आपण लेवल अप करूया. काय झालं माऊ? काय झालं?
ह्याचा आपण छान टॅप करूया. आपण हे फेसलाच नाही तर हातापायांना सुद्धा लावू शकतो. नॉर्मली काय झालं नॉर्मली टू व्हीलर चालवताना आपण हाफ स्लीव्स वगैरे घालतो तेव्हा. अरे बापरे, काय होतंय काय तुला? तर हाफ स्लीव्स वगैरे घालतो तर अर्धे हात आपले काळे पडतात. त्यावर आपण हे नक्की असं ट्राय करा, ते तुम्हाला जास्त त्याचे रिझल्ट्स मिळतील. हे बघ, अप्पर लिप्स ना अजिबात विसरू नका. अप्पर लिप्स आता हे वाळूस्तपर्यंत मी 15 मिनिटं ठेवते. भेटू आपण 15 मिनिटांनी. तोपर्यंत बघते याला काय झालं, हा का रडतोय. आत्ताच झोपेतून उठलाय. चला, आता 15 मिनिटं झालेले आहेत. हे जरा जरा वाळायला लागलेलं आहे. तर मी एक काम करते, हे धुवून घेते. आणि हे असंच हीच प्रोसेस आपल्याला आठवड्यातनं 3 वेळा रिपीट करायचे. घर बसल्या आपण हे डिटॅन करू शकतो. हे बघा, एका ऍप्लिकेशन नंतरच आपल्याला थोडा थोडा फरक जाणवायला लागलेला आहे. हे जर मी कंटिन्यू केलं तर अजून छान फरक जाणवेल. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान आहे ही डिटॅन पेस्ट. ही पेस्ट लावून झाल्यानंतर स्किनला मॉइश्चराईज करायला विसरू नका. हा, मी निव्या वापरते. तुम्ही दुसरा कुठला मॉइश्चरायझिंग क्रीम वापरत असाल तर ते नक्की लावा, कारण हे सगळं वापरून आपली स्किन ड्राय होते. तर मॉइश्चरायझिंग लावल्यामुळे छान ती स्किन परत आपल्या ओरिजिनल रंगात येते. त्यामुळे मी ही टिप विसरले होते, म्हणून मी परत कॅमेरा चालू करून हे मी तुम्हाला सांगितलं. सो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की जी मी डिटॅन पेस्ट केली होती, ते एक्सपेरिमेंट करून आता झाला आहे 1 आठवडा. मी 2दा अप्लाय पण केली आहे. तुम्ही चेक करू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती फरक पडला आहे. खरंच खूप छान पेस्ट आहे ही, आणि सगळ्या घरी असणाऱ्या वस्तूच आहेत. त्याच्यानेच आपण करू शकतो. आपण पार्लरमध्ये गेलो तर महागड्या गोष्टी, महागडाचा प्रश्न वेगळाच आहे, पण ते वेगळे वेगळे केमिकल्स आपल्या स्किनवरती अप्लाय करतात आणि त्याच्यामुळे आपल्या स्किनला पण खूप त्रास होतो. सो तुम्ही हे घरच्या घरी थोडेसे 10-5 मिनिटं लागतात, जास्त मान्य आहे, पण तुम्ही हे प्लीज ट्राय करा तुमच्यासाठी घरी, आणि खूप इफेक्टिव्ह आहे. आणि जर तुम्हाला ह्या पेस्टनी काही साईड इफेक्ट्स किंवा काही झालं तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावरती अजून रिसर्च करून दुसरा काही ऑप्शन अवेलेबल आहे का, मी हे चेक करून स्टडी करून तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ नक्की घेऊन येईन. आणि खरंच हे खूप टीडियस काम आहे. आधी रिसर्च करणं, सगळं एक्सपेरिमेंट करणं, आणि मग त्यानंतर व्हिडिओ शूट करणं, आणि मग त्यानंतर अपलोडिंग खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. सो त्यासाठी थोडेसे व्लॉग्स डिले होत आहेत, आणि मोटिवेशनची खरंच गरज आहे मला. तुम्ही प्लीज या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच आमचे छान छान व्हिडिओज बघत राहा. ओके, चलो बाय. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.